आणि आता बुलेटिनला सुरुवात करणार आहोत। बुलेटिनमध्ये आपण 5 मोठ्या बातम्या पाहणार आहोत। पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील खेडमध्ये 8 महिला भाविकांचा अपघातात मृत्यू झालेला आहे। दुसरी बातमी आहे म्हणजे बीडमध्ये तृतीयपंथीयांच्या मदतीने तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे। तर तिसरी बातमी आहे ती कावडीसोबत परभणीत कावडीसोबत असलेल्या भाविकांना कारने उडवलेला आहे आणि या 2 भाविकांचा मृत्यू झालाय। तर चौथी महत्त्वाची बातमी आहे नागपुरात पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आणि 5वी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे। मंदिराला हात लावू देणार नाही अशी भूमिका आव्हाडांनी घेतली आहे। आणि ही माहिती आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी या बातम्यांवर बोलण्यासाठी आहेत। अविनाश पवार आहेत, त्याचबरोबर दिवाकर माने आहे, प्रवीण मुधोळकर आहेत आणि आकाश सावंत आहेत। आपण या सगळ्या बातम्या सविस्तरपणे पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या गाडीचा अपघात झाला। या अपघात हा इतका भीषण होता की यात 8 महिलांचा मृत्यू झालाय तर 20 महिला यामध्ये जखमी झाल्यात। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिवमंदिराकडे जाताना घाट परिसरात ही घटना घडली आहे। अपघातानंतर जखमींना तातडीने पाईट इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या सर्व महिला पापळवाडी गावातील असल्याची माहिती मिळते। अतिशय भीषण असा हा अपघात आहे। खेडच्या कुंडेश्वर शिवमंदिराकडे जाताना हा अपघात झाला आणि यामध्ये आतापर्यंत 8 महिलांचा मृत्यू झालाय। अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतात। अविनाश, अतिशय गंभीर असा हा अपघात आहे, भीषण असा हा अपघात आहे। सुरुवातीला मृतांचा आकडा 4 होता, मात्र तो आता 8 झालेला आहे आणि 20 जणांची प्रकृती गंभीर आहे। नेमका हा अपघात कसा झालाय, कारण पिकअप मधला हा अपघात असल्याचं कळतंय। हे खेड तालुक्यामधलं पापळवाडी नावाचं गाव आहे। या गावातून ज्या महिला आहेत त्या शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या। या महिला या शेतकरी कुटुंबातल्या आहेत, काही शेतमजूर आहेत असं समजतंय। या महिला एका पिकअपद्वारे या कुंडेश्वराच्या दर्शनासाठी चालल्या होत्या, मात्र एका अवघड घाटाच्या वळणावर या पिकअपच्या चालकाचा ताबा सुटून हा पिकअप खोल दरीत कोसळला आणि त्याच्यानंतरचा हा अपघात झालाय। सुरुवातीला आपल्याला 3-4 महिला, मात्र तब्बल 8 महिलांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ 20 ते 25 जण याच्यामध्ये गंभीर जखमी आहेत। याच्यामध्ये संजीवनी दरेकर, मीराबाई चोरगे, तुलाबाई चोरगे, मंदा दरेकर, सिंधू शिवेकर, सुप्रिया लोंढे अशा 50 ते 40 वयोगटातल्या महिला आहेत। त्यानंतर प्रतीक्षा हनुमंत पाटील अशी 20 वर्षांची युवती आहे। अशा या सगळ्या याच्यामध्ये महिला या मृत पावलेल्या आहेत आणि बाकी महिला ज्या आहेत त्या जखमी आहेत। यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। खेडमध्ये जे मोठं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि पाईटचं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी उपचार करून ज्यांना गंभीर जखमा नव्हत्या त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। मात्र अनेक जणांना अद्यापही गंभीर जखमा असल्याचं समजते, कारण पुण्याजवळच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये देखील काही महिलांना हे उपचारार्थ दाखल केलेलं आहे। त्याच्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। एकूणच हा अपघात अतिशय भयानक असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। त्याच्यामुळे आता 8 जणांचा जो आकडा आहे तो वाढू नये अशीच आपण अपेक्षा करतोय। मात्र अजूनही काही जण गंभीर जखमी आहेत आणि या पिकअपमध्ये या ज्या महिला होत्या त्या पापळवाडीतल्या म्हणजे शेतकरी कुटुंबातल्या त्यांच्या आसपासचे जे नातेवाईक आहेत त्यांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे। खेड पोलीस या सगळ्या गोष्टीची चौकशी करतायत। प्रशासन देखील तिथं सतर्क झालेलं आहे। एकूण अपघात कसा झालेला आहे या बाबतीतली माहिती घेतली जाते। मात्र प्रथमतः या महिलांना उपचार देणं गरजेचं आहे। त्यामुळे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये या महिला उपचारार्थ या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। एकूणच खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। विनोदजी, अगदी अविनाश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय की खेडमध्ये हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातात मृतांचा आकडा वाढू नये अशी अपेक्षा आहे, मात्र गंभीर परिस्थिती पाहता कदाचित हा आकडा वाढू शकतो। पुढची बातमी बीडमधून आहे। बीडच्या परळीतील अस्वलांबा शिवारात धक्कादायक घटना घडली आहे। काम देण्याचा आमिष दाखवत तृतीयपंथीयांच्या मदतीने परप्रांतीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। तृतीयपंथीय असलेल्या पूजा गुट्टे हिने परप्रांतीय 20 वर्षीय तरुणीला सतीश मुंडे, मोहसिन पठाण आणि भागवत कांदे यांच्या स्वाधीन करत तिच्यावर अत्याचार केला आणि या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना ताब्यातही घेण्यात आलंय।
आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। आकाश, अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे, चौघांनाही आता ताब्यात घेण्यात आलेला आहे, परप्रांतीय तरुणीवर अत्याचार झालेला आहे आणि या सगळ्या घटनेनंतर सध्या पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, ही परप्रांतीय तरुणी नेमकी यांच्या तावडीत कशी सापडली, या संदर्भात काही अपडेट्स? नक्कीच, मुंबईहून आपल्या मूळ गावी हैदराबाद येथे जाणारी ही परप्रांतीय तरुणी जे परळी शहर आहे, परळी शहरातील रेल्वे स्टेशनवर आली होती। हे शेवटचं रेल्वे स्टेशन असल्यामुळे इथे इंजिन बदलायला वेळ लागतो आणि या वेळेमध्ये तिला भूक देखील लागलेली होती आणि ती जेवणासाठी परळी शहरातील एका हॉटेलमध्ये गेली। या हॉटेलमध्ये तिची तृतीयपंथीय पूजा गुट्टे हिची नजर तिच्यावरती पडली आणि तिने तिच्याशी संवाद साधला। तिच्या चेहऱ्यावरती जे काम नसल्याने जे तिची परिस्थिती दिसत होती त्यावरती बोलली आणि तू काही घाबरू नकोस, मी तुला काम मिळवून देते असा विश्वास त्या तृतीयपंथीय पूजा गुट्टेंनी ह्या तरुणीला दिला आणि ह्या तरुणीला विश्वासात घेत तिची गाडी त्या ठिकाणाहून निघून गेली आणि त्यानंतर या तरुणीला तिचे जे पूजा गुट्टेचे जे साथीदार आहेत यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि एका दुचाकीवर हे तिघजण बसून आपला जो चौथा जो साथीदार आहे भागवत शिंदे त्याच्या शेतामध्ये नेण्यात आलं आणि या शेतामध्ये त्या तरुणीला अमानुषरित्या मारहाण करण्यात आली, जीव मारण्याची धमकी देण्यात आली आणि या धमकीनंतर तिच्यावर या 3 नराधमाने अमानुषरित्या आळीपळीने बलात्कार केला आणि या घटनेनंतर जे परिसरातील एक सज्जन नागरिक होता ज्याने की पोलिसांना फोन केला आणि घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती या नागरिकांनी या पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दाखल झाल्यानंतर त्यांनी या पीडित मुलीची त्या ठिकाणाहून सुटका केली आणि आता अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि जी तृतीयपंथीय महिला आहे पूजा गुट्टे ही सध्या फरार आहे। तिचा शोध आता अंबाजोगाई पोलीस घेत आहेत आणि या प्रकरणी कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। अगदी आकाश, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी बीड मधली घटना आहे। आता परभणीतून पुढची बातमी आहे। परभणीच्या पाथरीतील खेडुळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय। कावडी सोबत असणाऱ्या कारनं पायी चालत असलेल्या भाविकांना धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी सेलू इथं दाखल करण्यात आलंय। घटनास्थळी पाथरी पोलीस यांनी तात्काळ धाव घेऊन पुढील तपास सुरू केलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी दिवाकर माने आपल्या सोबत आहेत। दिवाकर, या अपघातासंदर्भात अधिक अपडेट्स काय? विनोद, आपण जर बघितलं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे। आज सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवार निमित्त बहुतांश नागरिक देवदर्शनासाठी जात असतात। तसंच ही कावड यात्रा निघाली होती पाथरी मानवत या ह्या तालुक्यांच्या मध्ये एक गाव आहे, त्या खेडुळा फाटीजवळ ही घटना घडलेली आहे। जेव्हा हे कावड घेऊन निघाले होते, काल निघालेले होते रत्नेश्वर रामपुरी या ठिकाणी हे भाविक जात होते, तर परत वारी करताना आज सकाळची ही घटना आहे। सकाळी परत येत असताना खांडुळा फाटीजवळ अतिशय एका वेगवान गाडीने त्यांना उडवलेलं आहे। त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। या 2 जणांच्या मृत्यूनंतर 3 ते 4 जण त्याच्यामध्ये जखमी देखील झाले आहेत। त्यांना सेलू येथे घेऊन जाण्यात आलं आहे। सेलूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर जे मृत आहेत त्यांना पोलिसांनी स्वतः पंचनामा करून त्यांना पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। ह्या पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आज दुपारी आपण बघितलं तर दुपारी त्यांना जे बॉडीज आहेत त्यांना ते हस्तांतर केलं आहे। पण अतिशय दुर्दैवी घटना आहे। वारंवार ह्या घटना जिल्ह्यात घडत आहेत। ग्रामस्थांकडून स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी वारंवार येते, पण प्रशासनातर्फे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे। त्याचा परिणामी हे घटना घडल्याचं आपल्याला कळून येतं। पोलीस जे चालक होता, जी गाडी चालवत होता, तो देखील त्या ठिकाणाहून फरार झालेला आहे। ह्यामुळेच पोलिसांच्या इथे हस्तक्षेप आला आणि हस्तक्षेप करत पोलिसांनी आता हे तपास सुरू केला आहे की चालक नेमका होता कोण। तर जे चिडलेले भाविक होते त्यांनी गाडी देखील फोडलेली आहे। आपण व्हिज्युअल्स मध्ये बघू शकतो की गाडीची पूर्ण तोडफोड केलेली आहे। तर आता सध्या पोलीस तपास सुरू केला आहे की हा जो चालक आहे हा यांनी इथून पळ काढला होता। काही भाविकांनी त्याला पकडायचा देखील प्रयत्न केला, पण ते पळ काढण्यास यशस्वी झाला। पुढील तपास आता हे पोलीस करत आहेत। अतिशय दुर्दैवी घटना ही मानल्या जाते। विनोद, अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय की तिथल्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते आणि त्या उपाययोजना लवकरात लवकर केल्या जातील अशी अपेक्षा
बाळगूयात पुढची बातमी नागपूरमधून आहे। अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। नागपुरात पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ आली आहे। मदत मागून सुद्धा मदत न मिळाल्यानं हतबल पतीनं मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती मिळते। मदत न मिळाल्यानं दुचाकीला मृतदेह बांधून या व्यक्तीनं आपल्या गावाकडे ही मोटरसायकल नेत असतानाची दृश्य आहेत। अपघात झाल्यानंतर अपघातात पत्नीचा मृत्यू झाला। नागपूरमध्ये या पत्नीचा मृतदेह त्याला ताब्यात मिळाल्यानंतर त्यानं अनेक वाहनांना हा मृतदेह जबलपूरला नेण्यासाठी विनंती केली, मात्र कोणतंही वाहन मिळू न शकल्यानं नाईलाजास्तव या पतीला अखेर आपल्या दुचाकीवरच पत्नीचा मृतदेह बांधून घेऊन जावं लागलं। देवला पार्क के आगे में मोर फाटा है, वहाँ पे सर पानी बारिश चालू थी, तो वहाँ पे मैं पानी भरा था, गाड़ी स्लिप किया तो ट्रक वाला आया ना, कट मारा तो मेरी बाइक सीधी उल्टी गिरी, उसको चकाचक गया एक आयसर का। उसके बाद में सर मैं आगे गिरा गाड़ी के, तो मैं बच गया। उसके बाद में सर मैंने उसको उठाया, बैग को उठाया, मोबाइल को उठाया और मैंने मेरी बीवी को उठाया सर, गाड़ी में बांध के सीधा घर लेके आया सर। आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। नागपूर सारख्या शहरात एका व्यक्तीला मृतदेह नेण्यासाठी वाहन मिळत नाहीये। प्रशासनानं सुद्धा यावर काही केलं नाही, कारण या सगळ्या प्रकारानंतर मृतदेह शवागारातून त्याला देण्यात आला त्यावेळेला या वाहनाची सोय प्रशासनाला सुद्धा करता आली नाही। अमित यादव असं या व्यक्तीचं नाव आहे आणि मृत महिला तिचं नाव ग्यारसी यादव असं आहे। दाम्पत्य नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर मधलं लोणारा गाव आहे, तिथे रहिवासी आहे। ग्यारसी जे आहे मृत महिला, त्यांच्या भावाला भेटायचा राखीनिमित्त राखी बांधायला त्या मध्य प्रदेश जबलपूरच्या परिसरामध्ये मोर फाट्याच्या समोर एक गाव आहे देवलापार, तिथे गेल्या होत्या। परत येताना पाऊस होता आणि नंतर कट मारला एका ट्रकनं आणि हा ॲक्सिडेंट झाला। त्यात ग्यारसी यांचा जागीच मृत्यू झाला। अमित यादव हे विनवणी करत होते की लिफ्ट कोणतरी गाडी थांबवा आणि ही बॉडी जी होती, कारण की जागीच त्यांचा मृत्यू झाला होता ग्यारसी यांचा, त्यामुळे डेड बॉडी ही पुढे नेण्यासाठी पण कोणीही त्यांना मदत केली नाही। एक यात इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रोड सेफ्टीनुसार जो व्यक्ती पोलिसांना मदत करतो, फोन करतो किंवा जखमी लोकांना मदत करतो अपघाताच्या वेळेस, त्यांना कुठलाही ससेमिरा पोलिसांचा लागत नाही आणि रिवॉर्डसुद्धा मिळतात। त्यामुळे अशा योजना अनेक आहेत, पण अशी योजना असून सुद्धा लोकांना याची माहिती नाही आहे। त्यामुळे अशा अपघाताच्या ठिकाणी जर आपण मदत केली तर आपण फसू, पोलीस आपला जबाब नोंदवतील, कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागतील, म्हणून काही लोकांनी मदत केली नसेल। पण काही असेल तरी माणुसकीला काळीमा फासली आहे, कारण की एक माणूस विनवणी करत राहिला की मृत्यू झाला आहे पत्नीचा त्याच्या आणि मृतदेह सोबत होता आणि मृतदेह पाहूनसुद्धा कोणीही थांबलं नाही। नॅशनल हायवे आहे हा जबलपूर नागपूर आणि या हायवेवरती हजारो गाड्या जात असतात। 6 लेन हायवे आहे आणि या हायवेवरती सुद्धा कोणी थांबलं नाही। पण या हायवेवरती माणुसकी मरण पावली, पण या व्यक्तीनं त्या परिसरामध्ये चिंध्या काही होत्या, दोऱ्या होत्या, त्या दोऱ्याच्या माध्यमातून हा मृतदेह 2 व्हीलरवर बांधला आणि नागपूरचं IGMC हॉस्पिटल जे आहे, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, तिथं हा मृतदेह आणला। वाटेत त्यांना काही पोलीस भेटले, ते पोलिसांनी विचारणा केली आणि नंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे उजेडात आलं। याची व्हिडिओ जी आहे ते पोलिसांनी आणि त्या परिसरात नॅशनल हायवेचे पेट्रोलिंग जे पथक असतं त्यांनी काढलेले आहे। त्यामुळे अत्यंत धक्कादायक प्रकरण आहे। त्यामुळे आव्हान आहे लोकांना की रस्त्यात कुठलाही अपघात झाला असेल तर कुठलाही पोलिसांचा ससेमिरा मागे लागत नाही। केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना आहे, जर एखाद्याचा जीव तुमच्यामुळे वाचला, तुमच्या मदतीमुळे वाचला, तुमच्या लिफ्टमुळे वाचला, तर त्याचा रिवॉर्डच तुम्हाला मिळतो आणि कुठल्याही पद्धतीनं पोलिसांचा ससेमिरा, पोलिसांची कारवाई, कोर्ट कचेऱ्यांच्या चक्रा अशा कुठल्याही प्रकरणामध्ये लागत नाही। त्यामुळे माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे आणि अशा ठिकाणी मदत केली पाहिजे। हाच धडा या व्हिडिओवरून, या घटनेवरून अगदी अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। पण नागपूर सारख्या राज्याच्या उपराजधानीत असा प्रकार होणं अपेक्षित नाही आहे। नागपूरमध्येच काय, इतर कुठेही असा प्रकार होणं अपेक्षित नाही। धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्सबद्दल। आता पुढची बातमी आहे तुळजापूर मधून। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू झालेलं आहे। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात शिखर काढण्याला पुजारी मंडळाचा तीव्र विरोध आहे।
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतिम अहवालानंतर आता तुळजाभवानी मंदिर शिखराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय होणार आहे। अशातच आता या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे। हो, मी हिंदू आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिर वाचवूया अशी साथ घातली आहे। तर आई भवानीची शपथ मंदिराला हात लावू देणार नाही अशा आशयाचं ट्विट सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत। विष्णू, मंदिराचा कळस आणि त्या संदर्भातले जे काही चेंजेस आहेत त्याला विरोध झालेला आहे आणि आता यात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलेली आहे। स्थानिक स्तरावर काय म्हणणं आहे आणि स्थानिकांच्या काय भावना आहेत या संदर्भात? तर जीर्णोद्धार जी ही सगळी प्रक्रिया आहे त्याची जी आहे सगळी प्रक्रिया असेल किंवा चर्चा असेल ती अनेक दिवसांपासून होती आणि असं असताना आता ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे त्यामुळं आता राजकीय जे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी यावर प्रखरतेनं बोलायला सुरुवात केली असंच म्हणावं लागेल। कारण हे सगळं जर आपण माहिती पाहिली तर तुळजाभवानी मातेचं मंदिर 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली ही माता आणि त्याचं महत्व आहे, महाराष्ट्रातील अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रभरातून लोक येतात आणि असं असताना या ठिकाणी होणारा जीर्णोद्धार आणि या जीर्णोद्धारासाठी होत असलेली सगळी ही प्रक्रिया याला अनेक जण विरोध करताना पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीचं मंदिराचं स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर ठेवावं असं म्हणणं आहे, पण ही सगळी प्रक्रिया घडत असताना त्या मंदिराची सध्याची अवस्था काय आहे आणि त्या अवस्थेला पाहूनच जीर्णोद्धार केलं जाणार असल्याचं देखील पुरातत्व विभाग असेल किंवा इतर ज्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग आहे आणि बदल करायचे आहेत या लोकांचं म्हणणं आहे। मात्र आता स्थानिक लोक देखील यावर रिॲक्ट होणार हे निश्चित झालेलं आहे, कारण आता राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट आता यात उडी घेतलेली आहे आणि मी हिंदू आहे अशा पद्धतीनं मथळ्याखाली त्यांनी ट्विट केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळं या प्रकरणामध्ये आता राजकीय लोक बोलू लागले असल्यामुळं आणि आता स्थानिक काय बोलतात हेही पाहणं महत्वाचं असणार। मात्र स्थानिकांचा काय जो भाग आहे तो मंदिर प्रशासनाकडे ते मांडतीलच वेळोवेळी। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर जे जीर्णोद्धाराची सगळी प्रक्रिया आहे ती मात्र आता चर्चेला आलेली आहे। किती दिवसाचा आहे, पुरातत्व विभागाचे सर्वे काय सांगतात हे सगळं महत्वाचं असणार आहे आणि जीर्णोद्धार करायचा म्हटल्याच्या नंतर तिथं काय बदल होणं आवश्यक आहे, काय प्रक्रिया लोकांना सहभाग असेल का, लोकांना विश्वासात घेतलं जाईल का हेही पाहणं महत्वाचं आहे। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विट नंतर आता सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि राष्ट्रवादीचे बडे नेते याच ठिकाणी येणार असल्याचं देखील स्थानिकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं याला आंदोलनाचं स्वरूप येतं का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे आणि जीर्णोद्धारासाठी नेमकी काय प्रक्रिया असणार आहे आणि स्थानिकांचा बरोबर आहे। या जीर्णोद्धारामध्ये श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असल्यामुळे जीर्णोद्धारामध्ये स्थानिकांना, भाविकांना त्यांचे मत विचारात घेऊनच हा जीर्णोद्धार व्हावा अशी एक अपेक्षा स्थानिकांची आहे। धन्यवाद विष्णू दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि आता यात राजकीय वाद सुद्धा सुरू झालेला आहे। या बातमीवर आपली नजर असणार आहे।